बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात बाबासाहेबांच्या नावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय 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 भीम हम सब बौद्ध मातंग बौद्ध ख्रिश्चन बौद्ध चांभार बौद्ध म्हैतर बौद्ध वडार बौद्ध मराठा 59 जाती 59 जाती हम सब हमारा संविधान हमारा नेता हमारी एक ही या ठिकाणी आपण एवढ्या पावसामध्ये ज्या लोकांनी आपल्या सोबत बस घेऊन आले लेकरे बाळ आले त्या लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। जे लोक कार्यकर्ते आपापल्या वार्डातून मोठ्या संख्येने आले सगळे आघाडीच्या लोकांना आले चर्मकार आले मातंग आले ख्रिश्चन आले मुस्लिम आले 59 जमातीचे लोक या मोर्चात सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करतो। या ठिकाणी काय आलं या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे। एकाच वेळेस आपण एवढ्या पावसामध्ये आला भर पावसामध्ये आला पावसाची चिंता केली नाही पण मोर्चामध्ये आला कशासाठी आलो की आपण 59 जाती एकत्र राहिल्या पाहिजे हा एकीसाठी हा मोर्चा आहे। आठवले साहेबांची भूमिका आहे की आपण 59 जाती आम्ही एकत्र आहोत। भारतीय संविधानाने आपल्याला एक ठेवलेलं आहे। आमच्यात भेद बाबासाहेबांनी केला नाही आमच्यात वाटणी बाबासाहेबांनी केली नाही बाबासाहेबांनी 59 जातीला समान आरक्षण दिलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने अबकडे चाललेले ते अबकडेला रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे। आरक्षण अबकडे करायचं असेल तर जातीय जनगणना 2027 ला होणार आहे ती झाल्यानंतर नक्की त्याचं अबकडे करायचं असेल उपवर्गीकरण करायचं असेल तर करावं परंतु आमच्या जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होऊ नये ही कळकळीची विनंती आहे। आज महाराष्ट्रामध्ये गावोगावामध्ये आम्हाला एकट्याला धरून मारतात मातंगावर अन्याय होतो बौद्धांवर होतो मुस्लिमांवर होतो 59 जमातीवर अन्याय होतो एक संघ असून सुद्धा जर आपण विखरलो आता मातंग बौद्धांबद्दल बोलतो बौद्ध मातंगाबद्दल बोलतो फेसबुकवर आपण वेड्या वाकड्या टीका करतो ज्याचं नाक पुसता येत नाही ते बी फेसबुकवर व्हॉट्सअपवर वेडं वाकडं बोलतो त्याला जबाबदार आम्ही नाहीये जे चळवळीमध्ये कधी ज्यांनी कामच केले नाही अशी नालायक लोक एकमेकांबद्दल वाईट बोलतात। बाबासाहेबांबद्दल वाईट बोलण्याची हिंमत आहे कोणाची फेसबुकवर व्हॉट्सअपवर बोलतात अन्नभाऊंवर बोलतात अरे महापुरुषामध्ये भेद नव्हता तर तुम्ही का भेद एकमेकांमध्ये करायला लागलाय तर अशा पद्धतीची टीका टिप्पणी व्हॉट्सअपवरची थांबली पाहिजे। 59 जाती एकत्र राहिल्या पाहिजे आमचं रक्त एक आहे आम्ही एक आहे आमच्यामध्ये भेद नाहीये आम्ही सगळे भारतीय आहोत आणि 59 जातीला बाबासाहेबांनी एक संघ ठेवला तसाच एक संघ आपण एकत्र राहूया अशा पद्धतीची शपथ या कलेक्टरच्या दारात आपण घेतली पाहिजे। आमच्यात वाद नाहीये उद्या मातंग समाजाला काय झालं तर बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम त्याच्या मदतीला धावून जाईल ही भूमिका आठवले साहेबांची आहे आणि म्हणून आपण हा मोर्चा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करत आहोत। काय विनंती आहे की साहेब बदर समितीचा अहवाल न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल हा पब्लिक समोर आला पाहिजे जिल्ह्यामध्ये 59 जातीला विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे त्यांच्याशी संवाद केल्यानंतर त्याच्यावर हरकती घेतल्या पाहिजे हरकती घेतल्यानंतरच तुम्ही कशा पद्धतीचा निर्णय करावा। बदर समितीचा अहवाल अजून नागरिकांपर्यंत आला नाही न्यायमूर्तीचा पण आता तशा पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न आपण करताय ते बरोबर नाहीये आणि म्हणून माझी विनंती आहे की जोपर्यंत जातीय जनगणना 2027 ची होत आहे 2027 ची जनगणना झाल्यानंतर अबकडाचं उपवर्गीकरण काय करायचं असेल त्यावेळेस आपण नक्की करा
ज्या लोकसंख्येप्रमाणे करायचं असेल ते करावा. मातंग समाजाला द्यायचं असेल नक्की द्यावं, चर्मकार समाजाला द्यायचं असेल नक्की द्यावं, पण आमच्यातली एकी तुटून देऊ नये अशा पद्धतीची कळकळीची विनंती या मोर्चा निमित्ताने मी करतो. आणि पुन्हा एकदा आज रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली भर पावसामध्ये महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस मोर्चा निघलाय. तुम्ही एक मोर्चा काढला समाजाचा, पण आठवले साहेबांनी मोर्चा काढला रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या जातीला सोबत घेऊन. किती ताकद आहे रिपब्लिकन पक्षाची. 59 जाती जमाती या मोर्चामध्ये सहभागी आहे. ही ताकद आठवले साहेबांची आहे. ही महाराष्ट्रातल्या सरकारने लक्षात ठेवावं. आणि आदरणीय मुख्यमंत्र्याला आमची हात जोडून विनंती आहे की आमच्यातली बेकी नको, आमच्यात भांडणं नको, आम्ही एक संघ राहू अशा पद्धतीचा विश्वास बाळगतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुणे जिल्ह्यातून कार्यकर्ते आले, पिंपरी चिंचवड शहरातून आले, पुणे शहरातल्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आल्यात. भर पावसामध्ये आपण आलात. आपला त्याग, आपलं आंदोलन हे नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये असं मी मनापासून सांगतो. आणि 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय भारत. सर्व